नमस्कार. नवा मराठीच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज गुलमोहर रोडवरच्या इंडियन गॅसची एजन्सी असलेल्या स्वामी समर्थ एंटरप्राइजेसमध्ये बसलेलो आहोत. आपल्यासमोर या एंटरप्राइजेसचे जे काही व्यवस्थापक आहेत ते आपल्याशी बोलू इच्छितात. सर, तुमचं नवा मराठीच्या न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे. तुमचा परिचय द्या लोकांना. मी स्वामी समर्थ एंटरप्राइजेसचे व्यवस्थापक दांगट आहे. आमच्याकडे इंडियनचे IOC कंपनीचे सिलेंडर येतात. अच्छा, तर गोष्ट अशी आहे सर, तुमची आज बाईट घेण्याचं कारण असं की नागरिकांमध्ये जी घबराट आहे की आता आपल्याला सिलेंडर मिळणारच नाही का, ही जी युद्धजन्य परिस्थिती आहे, अशा वेळेस रांगाच्या रांगाच लागलेल्या अशा प्रकारचे जे काही छायाचित्र प्रसिद्ध होत आहेत किंवा अनेक प्रकारच्या अफवा प्रसिद्ध होत आहेत, या संदर्भामध्ये मी अनेक सिलेंडरच्या एजन्सीजला भेट देऊन त्यांची बाईट घेतो आहे आणि त्यांची सत्य परिस्थिती जी आहे ती लोकांसमोर ठेवतो आहे. कारण काय की सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता थोडी कमी असल्यामुळं त्यांना नेमकं काय करायला पाहिजे भांबवलेल्या अवस्थेमध्ये, अशा वेळेस तुमच्याकडनं जर का त्याचा खुलासा गेला की आपल्याकडे सिलेंडरची नेमकी काय परिस्थिती आहे, म्हणजे खरंच टंचाई आहे का त्याची? असे कुठल्याही प्रकारचे नाही, ही मानवी टंचाई झालेली. अच्छा. सिलेंडरचा साठा भरपूर आहे. सर्वांनी ऑनलाईन बुकिंग करून DSC नंबर देऊन सर्वांना घरपोच सिलेंडर मिळणार आहेत. कोणीही घाबरून जाऊ नये. सर्वांना घरपोच 100% सिलेंडर मिळणार आहेत, यात कुठलाही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे नागरिकांनी रांगा करणे किंवा खूप घाई करून सिलेंडर घेणे हे चुकीचं आहे. प्रत्येकाने आपले 25 दिवस किंवा काय 30 दिवस ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे मागील सिलेंडरचे दिवस भरल्यानंतर बुकिंग करून ऑनलाईन बुकिंग करून सिलेंडर घरपोच घेणे. घरपोच सिलेंडरला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. अच्छा, म्हणजे असे तर काही प्रकार घडले नाही ना की बा 25 दिवस 30 दिवस झाल्यानंतर बुकिंग केलेलं आहे आणि बुकिंग करूनही त्याला अनेक दिवस सिलेंडर मिळत नाही, असा तर प्रकार घडत नाही? असं नाही की. हां. अच्छा, म्हणजे सिलेंडरची डिलिव्हरी व्यवस्थित मिळते. फक्त नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिक खूप घाई करून राहिलेत. प्रत्येकाला असं वाटतं का आम्हाला सिलेंडर मिळतं आहे का नाही मिळतं आहे, आणि जरी नागरिकाकडे घरी सिलेंडर असेल तरी ते भरून घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्याच्यामुळं ही टंचाई निर्माण झाल्याची परिस्थिती दिसते, पण तशी खरोखर टंचाई नाही. अच्छा, परंतु आता इथून मागे ज्या पद्धतीने आपली कार्यप्रणाली यंत्रणा कार्य करत होती की तुमच्याकडे फोन करून ते बुकिंग केलं जायचं आणि त्यानंतर तुम्ही उपलब्धतेनुसार ते सिलेंडर पोच करायचे, पण आता ती कार्यप्रणाली बदलली आहे. ती जी बदलली आहे ते तुमच्या हातात राहिलेलं नाही आहे. आता ते सेंट्रलाइज कसं झालं हे पण जरा नागरिकांना सांगा. ऑनलाईन सिस्टीम असल्यामुळं बुकिंग करणं किंवा SMS येणं हे आमच्या हातात राहिलेलं नाही. ऑनलाईन प्रणालीमुळं ते कस्टमरच्या सिलेंडरच्या संख्येनुसार त्यांना मेसेज येतो. त्यामुळे ऑनलाईन सिलेंडर बुकिंग करूनच सिलेंडर घेतलं गेलं पाहिजे कस्टमरने. आता तो कोणता नंबर आहे की त्या नंबरवरती त्यांनी रिफिल हा फक्त मेसेज करायचा आहे? तो करताना याचं पण भान ठेवायचं आहे की आपला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच मोबाईलवरून जर का तो रिफिल ना म्हणून मेसेज गेला तरच त्याचं बुकिंग होणार आहे, तरच तुम्हाला मेसेज येणार आहे, तरच तुम्हाला सिलेंडर मिळणार आहे. यालाच KYC म्हणतात. तर तो कोणता नंबर आहे की ज्याच्यावरती सगळ्यांनी इथून पुढे आपल्या या स्वामी समर्थ एंटरप्राइजेसला संपर्क करण्याच्या ऐवजी तिथेच संपर्क करायला पाहिजे? तो नंबर सांगा लोकांना. ऑनलाईन बुकिंग नंबर मिस कॉल नंबर आहे 84 54 95 55 55. याच्यावर मिस कॉल दिला का कस्टमरला एक मेसेज येतो. मेसेजमध्ये DSC नंबर, रिफिलची अमाऊंट हे सर्व काही येतं. थोडा आता आपलं कॉलवर ट्रॅफिक असल्यामुळे थोडा डिले होतो, पण प्रत्येकाला मेसेज येतो. अच्छा अच्छा, परंतु गोष्ट कशी आहे की आता हा जो नंबर आहे 77 18 95 55 55, लक्षात घ्या मित्रांनो. पुन्हा एकदा हा नंबर 77 18 95 55 55, 77 18 95 55 55 या नंबरवरती जर का तुम्ही रिफिल हा असा मेसेज टाकला व्हॉट्सअपवरती, पण तुम्ही हा टेक्स्ट मेसेज तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरूनच गेला पाहिजे. तुम्ही जर का दुसऱ्या मोबाईलवरून टाकला
तर या ठिकाणी अनेक तक्रारी अशा येतात की आम्हाला मेसेजच आला नाही, आमचं बुकिंगच झालं नाही आम्हाला. पण त्याच्या पाठीमागची कारणं देखील समजून घेणंच गरजेचं आहे. जो मोबाईल नंबर या ठिकाणी रजिस्टर आहे त्याच मोबाईल नंबरवरून हे झालं पाहिजे, तरच हे सुरळीत होणार आहे. ह्या सगळ्या मुलाखतीचा जो हेतू आहे तो हा आहे की लोकांमध्ये विनाकारण घबराट झालेली आहे आणि घबराट झाल्यामुळं त्या वेबसाईटवर देखील याच्यावर देखील खूप ट्रॅफिक झालेली आहे. त्यामुळे जरासा उशीर होतो, परंतु सगळ्यांनी घाबरून जायचं कारण नाही. आपण नवा मराठाच्या माध्यमातून कालच हिंदुस्तान पेट्रोलियम HP गॅसचं देखील मुलाखत प्रसारित केली आहे. आज आपण या स्वामी समर्थ एंटरप्राइजेसच्या माध्यमातून इंडियन गॅसची देखील मुलाखत प्रसिद्ध करणार आहोत. याच्यावरनं एकच सिद्ध होतं की घाबरून जायचं काहीच कारण नाही, पॅनिक व्हायचं काहीच कारण नाही. सिलेंडर सगळ्यांना मिळणार आहे, नियमानुसार मिळणार आहे. त्यामुळे इथून पुढे ह्या ज्या सूचना दांगट सरांनी सांगितल्या आहेत त्याचं पालन करून सगळ्यांनी आपापल्या घरामध्ये निश्चिंत राहावं असं त्यांचं आवाहन आहे. धन्यवाद दांगट साहेब, तुम्ही तुमच्या दिनक्रमामधून वेळ काढून नागरिकांना हे आवाहन केलं. आपण अशी आशा करूयात की यामुळे नागरिकांमधला गैरसमज आणि त्यांच्यामधला जो काही घबराट आहे ती कमी होईल. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.